हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आज आपण जे प्रॉब्लेम पाहणार आहोत कॉम्प्लिमेंटरी अँड सप्लिमेंटरी अँगलवर. तर एक त्याच पद्धतीचा एक प्रॉब्लेम घेतलेला आहे. कॉम्प्लिमेंटरी अँगल सप्लिमेंटरी अँगल व्यवस्थित आपल्याला समजण्यासाठी. तर ह्या प्रॉब्लेममध्ये खूप थोडंसं लेंदी प्रॉब्लेम दिलेला आहे त्यांनी, आणि ते समजून आपण एक फिगरच्या माध्यमातून समजून घेण्याचा इथं प्रयत्न करणार आहोत. तर सुरुवात काय केली त्यांनी, द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ अन अँगल. एक कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे, एक गिवन अँगल आहे, ओरिजिनल अँगल आहे. तर ठीक आहे, आपण एक अँगल ड्रॉ करूया. मी शक्यतो सुरुवात जी आहे ती ॲक्यूट अँगलनेच आपण सुरुवात करू. हे बघा, अशा पद्धती एक ॲक्यूट अँगल ड्रॉ केलेला आहे मी, आणि त्याचा कॉम्प्लिमेंटरी पण ॲक्यूटच असणार आहे. सपोज त्याचा कॉम्प्लिमेंटरी आपण असा घेऊया, हा त्याचा कॉम्प्लिमेंटरी आहे. कारण की दोन्ही जर अँगल कॉम्प्लिमेंटरी आहे तर त्यांची सम जी आहे ती 90 डिग्री यायला पाहिजे. की दोन्ही जर प्लस केलं आपण तर ते कॉम्प्लिमेंटरी यायला पाहिजे. ओके, तर त्याच्यानंतर काय म्हणलेलं आहे त्यांनी, मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ अन अँगल इज 1/3 टाइम्स इट्स मेजर. सपोज the measure of the given angle is x. Measure of the given angle is x. Suppose this is x, and the measure of the complementary angle will be 1/3 times x. Okay. The measure of the supplementary angle of the complementary angle. आता हा जो कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे त्याचा सप्लिमेंटरी अँगल, त्याचा जो सप्लिमेंटरी अँगल असणार आहे तो ऑब्च्यूज अँगल असणार आहे. ऑब्च्यूज. choose another color. तो ऑब्च्यूज असणार आहे. ऑब्च्यूज अशा कारणाने असणार आहे की जर दोन अँगल सप्लिमेंटरीचा जो पेअर असतो त्याच्यामध्ये जर एक अँगल ॲक्यूट असेल तर अदर जो अँगल असतो तो नेहमी सप्लिमेंटरी असतो, कारण की त्यांची सम 180 आली पाहिजे. आता याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, द मेजर ऑफ द सप्लिमेंटरी अँगल ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल इज 1/3 टाइम्स 1/3 मिक्स नंबर दिलेला आहे त्यांनी ऑफ द ओरिजिनल अँगल एक्स. आता अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण मांडणी करतो त्यावेळेस हे प्रॉब्लेम एकदम खूप सोप्या पद्धतीत होऊन जात आहे, कारण की इथं आपल्याला सर्व जी माहिती दिलेली आहे की त्यांची ॲडिशन वगैरे. जर आपण पाहिलं की हे जर दोन सप्लिमेंटरी आहे तर ह्या दोघांची जी ॲडिशन येणार आहे, ती 180 डिग्री येणार आहे, आणि ह्या दोघांची जी ॲडिशन येणार आहे ह्या दोघांची ती 90 डिग्री येणार आहे. एकदम सोप्या पद्धतीमध्ये केलेलं आहे. आता हे जर आपण सॉल्व करायला गेलं, एक्स, हे बघा, एक्स प्लस 1/3 एक्स इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, समोर सॉल्व करू आपण. एकच व्हॅल्यू आपल्याला काढायची गरज आहे याच्यामध्ये. एक्स प्लस, आता हे जे मिक्स नंबर आहे ते आपण कशा पद्धतीने सॉल्व करतो, 3 2 6 प्लस 1 7/3 करतो आपण त्याला. ओके, 2 × 3 plus 1, it will become 7/3x is equal to 90 degree. आता ही जी ॲडिशन दिलेली आहे ती आपण अशी पद्धतीने करणार की याचा डिनॉमिनेटर आपल्याला कॉमन करणं गरजेचं आहे. x प्लस 7x/3, इकडं पण 3 गरज आहे, /3 × 3 करू. 3x प्लस 7x 10x/3 is equal to 90 degree. Therefore 10x is equal to 90 × 3.
and x is equal to 90 multiply 3 upon 10, and this is equal to 0 0 cancel 9 3 27 degree. 27 x ची किंमत जी आलेली आपली ती 27 डिग्री आलेली आहे. x इज इक्वल टू 27 डिग्री. आता विचारलेलं काय आहे आपल्याला आपल्या याच्यामध्ये की द मेजर ऑफ द ओरिजिनल फाइंड द मेजर ऑफ द सप्लिमेंटरी अँगल ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल. सप्लिमेंटरी अँगलची मेजर काढायची आपल्याला. सप्लिमेंटरी अँगलची. आता जर सप्लिमेंटरी अँगल 4 1/3 आहे म्हणजे 4 3 12 प्लस 1 13 अपॉन 3x 13 upon 3x. This will be 13 multiply 27 upon 3 is equal to 3 1s are 3 3 9s are 27 13 9s are 117 degree. This is our answer, 117 degree. अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. आता एवढं लेंदी प्रॉब्लेम आहे, आपण स्कॉलरशिपमध्ये सॉल्व करणार आहोत. 1 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. त्यासाठी हे कॅल्क्युलेशन करता येणं आपल्याला खूप फास्ट गरजेचं आहे. प्रश्न समजणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्याचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आपण एक इमॅजिनरी करू शकतो. ओके, तर एवढं सगळं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही आपल्याला. एक डायरेक्ट आपण ज्यावेळेस आपली प्रॅक्टिस होईल कॉम्प्लिमेंटरी सप्लिमेंटरीबद्दल तर आपल्याला ते अजून समजत जाईल. अजून एक प्रॉब्लेम घेतलेला आहे मी एक बेसिक कन्सेप्टमध्ये. द गिवन फिगर in the given figure measurement of angle RTU is equal to 120 degree. आता हा जो RTU दिसतोय आपल्याला, RTU हा अँगल आहे आणि मेजरमेंट ऑफ अँगल S is equal to 45 degree. देन फाइंड द मेजरमेंट ऑफ अँगल R. आपल्याला अँगल R ची किंमत काढायची आहे. अँगल R हा अँगल R ची किंमत काढायची. तर हे आपण कशा पद्धतीने सॉल्व करणार. तर मुलांना काय प्रश्न पडतो याच्यामध्ये की आपले जे ट्रायंगल सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ द ट्रायंगल इज इक्वल टू 180 डिग्री आहे. बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की मेजरमेंट ऑफ अँगल, सपोज I take measurement of angle R plus measurement of angle S plus measurement of angle T is equal to 180 degree. 180 degree असते सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल. आता याच्यामध्ये एक्सटेरियर अँगल आपण पाहतो आहे. याच्यामध्ये जो अँगल RTU जो दिलेला आहे, मेजरमेंट ऑफ अँगल RTU जो आहे तो एक्सटेरियर अँगल आहे, ट्रायंगलचा एक्सटेरियर. आता एक्सटेरियर अँगल कशाला म्हणतात ते आपण पाहूया याच्यामध्ये. आता सपोज दिस इज ट्रायंगल. I extend both angle lines. तर याच्यामध्ये आता एक्सटेरियर अँगल जे असतो तो विच मेक्स लिनियर पेअर विथ द इंटिरियर अँगल, जो इंटिरियर अँगल आहे. आता जर आपण याच्यामध्ये पाहिलं, हा हे इंटिरियर अँगल्स आहे या ट्रायंगलचे. हा एक आहे, हा एक आहे आणि हा एक आहे. तर हा एक्सटेरियर अँगल येत नाही याच्यामध्ये. हा जो आहे तो एक्सटेरियर नाही येत, हा नाही येत, हा पण नाही येत. एक्सटेरियर कोणता येतो, जो इंटिरियर अँगल इंटिरियर अँगल बरोबर लिनियर पेअर करतो. लिनियर पेअर म्हणजे काय, ऑन सेम लाईन दे आर मेकिंग अँगल अँड देअर सम इज 180 डिग्री. त्यांची सम 180 डिग्री आली पाहिजे. म्हणजे जर आपण पाहिलं हा अँगल आणि हा अँगल हे लिनियर पेअरमध्ये आहे, एकाच लाईनवर आहे आणि त्यांची जी सम येणार आहे ती 180 डिग्री येणार आहे. बरोबर. त्यानंतर हा अँगल आणि हा अँगल जर पाहिला आपण तर हे लिनियर पेअरमध्ये आहे, त्यांची सम 180 डिग्री येणार आहे.
तसंच इथं हा अँगल हे लिनियर पेअरमध्ये आहेत, म्हणून त्यांना आपण एक्सटेरियर अँगल म्हणतो. ट्रायंगलचे हे एक्सटेरियर अँगल आहे, एक्सटेरियर अँगल. त्याच पद्धतीमध्ये इथं पण जो आपला अँगल दिलेला आहे तो एक्सटेरियर अँगल आहे 180 डिग्री. आता 120 डिग्री जो एक्सटेरियर दिलेला आहे, एक्सटेरियर जे अँगल असतात ते लिनियर पेअरमध्ये असतात. आता तो अँगल जर लिनियर पेअरमध्ये आहे तर मेजरमेंट ऑफ अँगल आर टी एस प्लस मेजरमेंट ऑफ अँगल आर टी यू इज इक्वल टू 180 डिग्री. ही लिनियर पेअरमधली आहे. आर टी एस आपल्याला ही मेजरमेंट माहिती आहे, आर टी 120 डिग्री आहे. मेजरमेंट ऑफ अँगल आर टी एस आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. मेजरमेंट ऑफ अँगल आर टी एस इज इक्वल टू 180 मायनस 120. दिस विल बी 60 डिग्री. हा जो अँगल आलेला आहे तो 60 डिग्री आला. आता तर काय राहिलंच नाही प्रश्न आपल्याला. 45 प्लस 60 याच्यामध्ये व्हॅल्यू टाकून द्यायची आपल्याला. यस आरची व्हॅल्यू काढायची आपल्याला. मेजर अँगल आर प्लस S45 प्लस T60 इज इक्वल टू 180. अँगल आर इज इक्वल टू 180 मायनस 105 इज इक्वल टू 75 डिग्री. अँगल आर जो आलेला आहे तो 75 डिग्री. अशा पद्धतीने आपण जे स्कॉलरशिपसाठी विचारले जाणारे बेसिक जॉमेट्रीचे जे क्वेश्चन आहे, वेटेज भरपूर आहे या टॉपिकला. 22% वेटेज दिलेलं आहे आणि बरेचसे प्रश्न विचारले जातात. कॉम्प्लिमेंटरी, सप्लिमेंटरी, अँगलवर अपोजिट अँगल्स पण आपल्याला पाहिजे आहेत. अँगल्स लिनियर पेअर आहेत. त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो पण आपण घेणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. आणि बेल आयकनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.